नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक फल उद्योग विकास अभियान अंतर्गत मिळणारे 50% बियाणासाठी अनुदान या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघूयात. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी हळद असेल, मिरची असेल, अद्रक असेल आणि इतर मसाल्याचे जे बियाण्याची पिकं आहेत आणि पिकासाठी जे 50% अनुदान दिलं जाते. आता या योजनेअंतर्गत बघितलं असेल आपण, हळद असेल, अद्रक असेल, तर या बियाण्यासाठी आपल्याला 50% अनुदान बियाण्यासाठी दिलं जाते. यामध्ये आपण बघितलं असेल प्रति हेक्टर हे 40,000 रुपये दिले जाते. आता यामध्ये आपण बघितलं असेल मिरचीमध्ये आपल्याला जे 20,000 हेक्टरमध्ये आपल्याला हे अनुदान दिलं जाते. ही योजना मात्र 2026 ते 2027 यामध्ये या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आता यामध्ये शेतकरी कोणकोणते पात्रता असतील बघितलं असेल. महाराष्ट्राचे सर्व शेतकरी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्यांच्या नावावरती जमीन आहे ते शेतकरी आणि फार्मर आय डी असणं आवश्यक आहे. महाबेटी वेबसाईटवरती आपली एक नोंदणी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि त्या फॉर्मच्या आधारे तुम्ही आपलं हळद पीक, अद्रक यासाठी तुम्ही एक अनुदानसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामध्ये आपल्याला आवश्यक कागदपत्र काय लागते, तुम्हाला तुमचं फार्मर आय डी एक महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला 7/12 म्हणलं 7/12 पण तुम्हाला लागणार आहे. 8 ए तुम्हाला एक उतारा लागेल, बँकेचं पासबुक लागेल. इतर जे कागदपत्र आहे ते तुम्हाला तयार ठेवण्याची गरज आहे. आता अर्ज करण्याचे जे महत्त्वाचा अर्ज कसा केला जाईल यामध्ये तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप थोडक्यात सांगणार आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही प्रोसेस करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला महाबेटी पोर्टलवरती तुम्हाला वेबसाईट ओपन करायची. त्यामध्ये तुम्हाला फार्मर लॉग इन असेल, त्या फार्मर लॉग इनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं. आधार कार्ड विचारलं किंवा मोबाईल नंबर लॉग इनला विचारलं जाईल. त्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर जे शेड्यूल आहे ते ऑप्शन निवडा. त्यामध्ये MIDH म्हणजे स्कीम त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल हळद, मिरची आणि मसालेदार एक पदार्थ असेल, त्यामध्ये तुमचं पीक सिलेक्ट करा आणि पीक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे आवश्यक कागदपत्रे आहे ते तुम्हाला भरावे लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला शेवट पूर्ण माहिती झाल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती सबमिट करायची आणि लक्षात असू द्या ही माहिती तुम्ही बरोबर भरा, नाही तर अन्यथा तुम्हाला जे फॉर्म आहे तो तुमचा रिजेक्ट केला जाईल. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक चांगली माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ एकदम उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.